जय महाराष्ट्र. सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांनी मला नागोडणे शहराध्यक्ष पदाची जबाबदारी दिलेली आहे. मला त्या पदावरती नियुक्ती केलेली आहे आणि त्याबद्दल मी त्यांची आणि वरिष्ठ नेते मंडळांचा आभार मानतो. आणि त्याप्रमाणे मी नागोडणे शहरामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही जास्तीत जास्त कशी वाढेल, शाखेमध्ये कार्यकर्ते जसे वाढतील त्याप्रमाणे मी प्रयत्न करेन. आणि नागोडण्यातले बरेचसे मुद्दे प्रलंबित आहेत. नागोडण्यामध्ये दरवर्षी पुराचं पाणी येतो, दरवर्षी अनेक व्यापाऱ्यांचं नुकसान होतं आणि अनेक वर्षापासून नागोडण्यामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न जो आहे बऱ्याच वर्षापासून प्रलंबित आहे. अनेक राजकारणी येतात, फक्त आश्वासन देऊन निघून जातात. दरवर्षी पावसाळ्यामध्ये नागोडणेकरांचे हाल होतात. पिण्याच्या पाण्याचा बोला, पुराच्या पाण्याचा बोला, नदीचं पाणी हजारपेठेमध्ये शिरतो. त्यामध्ये अनेक व्यापाऱ्यांचं प्रत्येक वर्षी नुकसान होतं. अनेक प्रश्न नागोडण्याच्या आजूबाजूला औद्योगिक क्षेत्र वाढत आहे. नागोडण्यातल्या स्थानिक युवकांना रोजगार मिळत नाही आहे. त्यामध्ये अनेक बाहेरचे कॉन्ट्रॅक्टर आलेले आहेत. अनेक व्यवसाय हे बाहेरून येणारे लोक करत आहेत आणि नागोडण्यामध्ये जे काही स्थानिक कॉन्ट्रॅक्टर आहेत, काही कामगार आहेत, यांना कामापासून दुर्लक्ष ठेवले जात आहे. तर त्या दृष्टीने जेवढा होईल तेवढा आम्ही आमच्या पद्धतीने प्रयत्न करत राहू. महाराष्ट्र आदिवासी वाड्या असतील किंवा माननीय राजसाहेब ठाकरे यांनी मला नागोडणे शहराध्यक्ष पदाची जबाबदारी दिलेली आहे. त्याप्रमाणे मी रायगड जिल्हा अध्यक्ष बाळाशेठ म्हात्रे आणि रोहा तालुका अध्यक्ष सायनाजी धुळे यांच्यासोबत यांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही पक्षाचं खूप जोमाने काम करू आणि पक्षाचे एकनिष्ठपणाने काम करू.